काय करू तुमचं? भुर्जी करू की ऑमलेट करू? काय अंडा राईस करू, पुलाव करू तुमचा? छोटू काय आयडिया देतो तू, भारी. चल तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज आपण अंडा पुलाव करू. पण थांब, अजून आपल्या काही व्ह्यूअर्सने आपल्याला सबस्क्राईब कुठे केलंय, त्यांना क्लिक करू दे सबस्क्राईब वर. तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. हाय ऑल, अनिकेत हिअर. वेलकम टू केडीएम किचन. अंड्यांची आज स्वतःचीच फरमाईश आहे की त्यांना अंडा राईस बनवायचा आहे, अंडा पुलाव बनवायचा आहे. त्यासाठी मी आता 7 अंडी घेतलीत आणि त्यांना आता मी उकडायला ठेवतोय. तुम्ही सिंपल आहे ना, एका पातेल्यात ही अंडी घेऊन गॅसवर पाणी टाकून ही अंडी उकडू शकता. 7 ते 8 मिनिटं लागतात ही अंडी उकडायला. तोपर्यंत आपण बघूया पुढची प्रोसेस. इथे मी 1 कप तांदूळ घेतलाय. आता याला आपल्याला चांगलं धुवून घ्यायचंय. धुण्यासाठी आपल्याला आहे ना 2दा-3दा ही प्रोसेस रिपीट करायची आहे, कारण त्यातलं जे स्टार्च असतं, व्हाईट कलरचं जे पाणी होणार आहे ते पूर्ण निघून जाऊन जेव्हा आपण शेवटी वॉश करू तेव्हा क्लिअर वॉटर राहिलं पाहिजे. तांदूळ असा बाउलमध्ये घ्यायचा आहे आणि खूप सारं पाणी घेऊन हातानेच असं चोळून धुवायचं आहे. हे बघा, हे पाणी असं मिल्की व्हाईट कलरचं होतं. हा मिल्की व्हाईट कलर म्हणजे स्टार्च आणि तो वॉश केल्याने ह्या पाण्याबरोबर निघून जातो. हे पाणी आपल्याला डिस्कार्ड करायचंय. तांदूळ आपण छान 3 ते 4 वेळा वॉश करून घेतले, धुवून घेतले. त्याच्यामुळे त्यातलं जे स्टार्च आहे ना ते सगळं निघून गेले. आता क्लिअर वॉटर राहिलेले. हे तांदूळ आता आपल्याला सोप करण्यासाठी बाजूला ठेवायचे. हे लागणार आहेत आपल्याला सगळ्यात शेवटी, म्हणजे तोपर्यंत ते छान सोप होतील. तोपर्यंत आपल्याला कांदा, टोमॅटो वगैरे ना फाईन चॉप करायचे. ती प्रोसेस स्टार्ट करूयात. हा धुतलेला तांदूळ आता आपण झाकून बाजूला ठेवून देऊयात. पुढच्या प्रोसेससाठी मीडियम साईजचे 3 कांदे घ्यायचे आणि त्यांना जमेल तेवढं बारीक चिरून घ्यायचे. तुम्ही यासाठी चॉपर वापरला तरीही चालेल. कांदा मी बारीक चिरून घेतलाय. आता आपल्याला एक मोठा टोमॅटो घेऊन त्याच्या एजेस कट करून मधला पार्ट डिस्कार्ड करायचा आहे. टोमॅटोला सुद्धा जमेल तेवढं बारीक चिरून घ्यायचंय. आता आपल्याला आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवायचा आहे मॉर्टर पेस्टलमध्ये. त्यासाठी आपल्याला 2 इंच आलं घ्यायचंय. तुकडे करून घेतलं तर वाटायला अगदी सोपं जातं. 10 ते 12 पाकळ्या लसूण टाकायचा आहे आणि 3 हिरव्या मिरच्या त्या सुद्धा मोडून टाकायच्या. या 3 गोष्टी ऍड करून झाल्या की त्यांना वाटून बारीक करायचंय. मी दगडी खलबत्ता वापरलाय. तुम्ही मिक्सर किंवा चॉपर सुद्धा वापरू शकता, पण एकदम फाईन पेस्ट बनवायची नाहीये, हे लक्षात ठेव. हे असंच रफली वाटायचंय. आपण अंडी छान उकडून घेतली. कांदा, टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे. ठेचा बनवून घेतलेला आहे. आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपण बनवणार आहे ऍक्च्युअल अंडा राईस. सो त्याच्यासाठी ना आपल्याला ही अशी पॅन पाहिजे, फ्लॅट बॉटमची, आणि त्याला झाकण सुद्धा पाहिजे. ही पॅन गॅसवर ठेवून त्यात 2 टेबलस्पून तेल घ्यायचे. तेल असं स्प्रेड करून ऍड करा. तेल तापलं की 1 टीस्पून जिरं टाकायचंय. जिरं फुललं की आपण बारीक चिरले होते ना ते कांदे ऍड करायचे आणि स्टर करायचे. हा कांदा आपल्याला लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे. कांदा छान परतला ना तरच अंडा राईस मध्ये त्याचा मस्त फ्लेवर उतरतो. कांदा परतला की आता आपला ठेचा ऍड करायचा आहे आणि स्टर करून मिक्स करायचा आहे. यांना 3 ते 4 मिनिटं परतायचे. असं छान परतून झालं की त्यात आपण चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि स्टर करून मिक्स करायचा. ह्या सगळ्यांना साधारणतः 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे. पाव कप दही घेऊन चांगलं फेटून घ्यायचे आणि गुठळ्या काढायच्या. हे दही पॅन मध्ये ऍड करून फटाफट त्याला स्टर करून बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचे. वरतून चवीपुरतं मीठ टाकायचे. त्याचबरोबर पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 टीस्पून बिर्याणी मसाला ऍड करून स्टर करत सगळे मसाले मिक्स करून सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव करून घ्यायचे. त्यावर हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना टाकून परत एकदा चांगलं स्टर करायचे आणि 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे. मसाला ड्राय होतोय असं वाटलं की थोडंसं गरम पाणी ऍड करायचं. फटाफट त्याला स्टर करून बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचे. हे बघा, आपला मसाला किती छान परतलाय. आता गॅस लो फ्लेमवर करायचा. अंडी ऍड करायच्या आधी अंड्यांना असे हलके आणि छोटे 2-2 कट्स मारायचे, म्हणजे मसाला अंड्यांच्या आतपर्यंत शिरतो. सगळ्या अंड्यांना कट मारून पॅन मध्ये ट्रान्सफर करायचे आणि हलकं हलकं स्टर करत अंड्यांना मसाल्याने कोट करून घ्यायचं. आपण 1 कप तांदूळ घेतलाय म्हणून पॅन मध्ये आपण 2 कप गरम पाणी टाकायचे. जेवढा तांदूळ ना त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं. हा रेशो फार महत्वाचा. मी 2 कप पाणी ऍड केलंय आणि आता चांगलं स्टर करून उकळी येईपर्यंत याला शिजवायचे. एकदा का याला उकळी आली
की आपल्याला याच्यामध्ये राईस ऍड करायचा आहे। राईस आपला छान भिजलाय, बऱ्याच वेळ आपण भिजवत ठेवला होता राईस। आता यातलं जे पाणी आहे आपल्याला डिस्कार्ड करायचंय आणि जो राईस आहे तो आपल्याला ग्रेव्हीमध्ये ऍड करायचा आहे। हे पाणी डिस्कार्ड करून तांदूळ पॅन मध्ये ट्रान्सफर करायचं आहे। सगळ्याच्या सगळा तांदूळ ऍड करायचा आहे। सगळे इन्ग्रेडियंट स्टर करून चांगले मिक्स करून घ्यायचे। एकदा या सगळ्याला उकळी आली की आपल्याला गॅस लो फ्लेमवर करायचा आहे। झाकण ठेवायच्या आधी असा एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे, त्यावर पॅनचं झाकण ठेवून कापडाच्या एजेसनी त्याला कव्हर करायचं आणि गाठी मारायच्या। झाकण उचलून आपल्या पॅनवर घट्ट बसेल असं झाकायचं। ह्याने काय होतं, चांगलं प्रेशर क्रिएट होतं आणि मस्त दम बसतो। आता हे जे कापड आहे ना, हे मी का बांधल्याचे दोन मेन रिझन्स आहेत। पहिलं रिझन म्हणजे कापड बांधल्याने स्टीम लिकेज होण्याचे चान्सेस संपतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हा पुलाव शिजवतो तेव्हा काय होतं, वाफ होते आतून आणि त्याचं कंडेन्सेशन होऊन झाकणाच्या आतल्या साईडने पाणी तयार होतं। ते पाणी परत आपल्या पुलावात पडतं आणि पुलाव सॉगी होण्याचे चान्सेस असतात। कापड काय करतं, ही सगळी स्टीम ऍब्सॉर्ब करतं आणि कंडेन्सेशन प्रोसेस होऊन देत नाही। त्यासाठी हे कापड बांधणं फार गरजेचं आहे। आपल्याला राईस 13 ते 15 मिनिटं मिनिमम शिजवायचा आहे। साधारण 13 मिनिटांनी झाकण उघडून चमचा असा बॉटम पर्यंत इन्सर्ट करून एकदा चेक करायचं पाणी ड्राय झाले की नाही ते। जर पाणी पूर्ण ड्राय झालं नसेल तर 2 मिनिटासाठी 3 मिनिटासाठी तुम्ही अजून त्याला दम देऊ शकता आणि जर पाणी पूर्ण ड्राय झालं असेल तर आपली प्रोसेस कंप्लीट झाली समजायचं आणि गॅस बंद करायचा। जरी ही प्रोसेस कंप्लीट झाली असेल तरी सुद्धा ह्याला आपल्याला रेस्ट द्यायची आहे। रेस्ट देणं फार महत्त्वाचं आहे। एक मिनिमम 15 मिनिटं आपण याला रेस्ट द्यायची आहे। आता आपण आपल्या पुलावाला रेस्ट देतोय। एग राईस म्हणलं तर ऑब्व्हियसली एग जास्त पाहिजे। सो ह्याच्यात जी आपण उकडलेली अंडी टाकली या पुलावामध्ये, फक्त त्याच्यावर डिपेंड न राहता आपण अजून वरतून एक छान लेअर देणार आहे अंड्याचा। ते अंड्याचा लेअर कसा तयार करायचा ते बघूया। आपल्याला 2 उकडलेली अंडी घेऊन त्यांना असं किसून घ्यायचंय। आपल्याला किसणीची आहे ना मोठी साईड वापरायची। दोन्ही अंडी किसून झाली की त्यात थोडी चिरलेली हिरवी कोथिंबीर ऍड करायची आणि हाताने किंवा चमच्याने त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचंय। 15 मिनिटांपैकी ना 5 मिनिटं झालेत आपल्या राईसला रेस्ट देऊन। या स्टेजलाच ह्या ग्रेटेड एगचा असा छान लेअर राईसवर द्यायचा आणि झाकण ठेवून परत उरलेले 10 मिनिटं याला रेस्ट द्यायची। आपला राईस मस्त फुलला आहे, त्याला मस्तपैकी आपण शिजवून घेतले। त्याच्यावरती मस्त किसलेल्या अंड्यांचा लेअर पण दिलेला आहे। 5 मिनिटं त्याची रेस्ट पण झाली, अजून 10 मिनिटं बाकी आहेत। तर या 10 मिनिटांमध्ये ह्या पुलावाबरोबर एकदम डेलिशियस लागणारा रायता कसा बनवायचा ते बघूया। ह्या पुलावाबरोबर दही रायता पाहिजेच। सो अर्धा बाउल दही चांगलं फेटून घ्यायचंय। त्यात थोडासा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेली मिरची, थोडंसं किसलेलं आलं, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून रोस्टेड जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ ऍड करून स्टर करत या सगळ्यांना छान मिक्स करून घ्यायचंय। आपला एग पुलाव रेडी झालाय। रायता आपण रेडी करून घेतलाय, पण त्यांना सर्व कसं करायचं ते बघूया। इतकं अमेझिंगली डेलिशियस झालाय हा एक पुलाव। इतके छान फ्लेवर्स याचे डिस्ट्रीब्यूट झालेत। प्रोसेस फार इझी आहे। राईस वेगळा शिजवला आहे, ग्रेव्ही वेगळी शिजवली आहे, असं नाही आहे। एकदम इझी प्रोसेस आहे। घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा। शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड एग लवर्स। डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल। भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।